या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्व साडीवर चालले जाईल असे 5 ब्लाऊज. हा तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये 5 ब्लाऊज असेल तर तुम्ही कोणत्याही साडीवर मॅच होईल आणि कॉन्ट्रास्ट म्हणून तुम्ही मिसमॅच करून ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता, ते पण साडीवर. तर कोणते ब्लाऊज आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच आहे. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. आहे लाल कलरचं ब्लाऊज. लाल कलरचं ब्लाऊज असं आहे की सर्व साडीवर मॅच होऊन असं ब्लाऊज आहे. आणि तुम्ही नवीन ब्राईड असेल, नवीन ब्राईड महिला असेल आणि तुम्ही जुन्या पण असेल तर तरी लाल कलरचा ब्लाऊज हमखास राहिलं पाहिजे. तर लाल कलरचा ब्लाऊज कोणत्या साडीवर मॅच होईल? गोल्डन कलरच्या साडीवर, व्हाईट कलरच्या साडीवर, पर्पल कलरच्या साडीवर, ऑरेंज कलरच्या साडीवर आणि येलो आणि ब्लॅक कलरच्या साडीवर. या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून लाल कलरचा पण ब्लाऊज वेअर करू शकता आणि लाल कलरचा ब्लाऊज लाल कलरच्या साडीवर पण चाललं जाते. फक्त थोडंसं कॉन्ट्रास्ट ठेवाल तर तुम्ही नक्कीच उठून दिसाल चार चौकामध्ये. आणि नेक्स्ट आहे पिंक कलरचा ब्लाऊज. पिंक कलरचा ब्लाऊज हे पिंक कलरचा कलर आहे की सर्व स्किन टोनवर मॅच होऊन जाते असा कलर आहे. पिंक कलरचा ब्लाऊज पण सर्व साडीवर मॅच होऊन जाते आणि तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून वेअर करू शकता. तर कोणत्या कलरच्या साडीवर मॅच करा? येलो कलरच्या साडीवर, जांभळी कलरच्या साडीवर, मोरपंखी, आकाशी, ऑरेंज कलरच्या साडीवर आणि ब्लॅक कलरच्या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून पिंक कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आणि ते पण खूप सुंदर कॉन्ट्रास्ट म्हणून तुम्ही वेअर कराल तर नक्कीच तुम्ही उठून दिसाल. नेक्स्ट आहे पिवळ्या रंगाचं ब्लाऊज. पिवळ्या रंगाचं ब्लाऊज हे तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असणं गरजेचं आहे. आणि पिवळा हा तुम्ही हळदी फंक्शनमध्ये पण पिवळ्या कलरची साडी आणि पिवळ्या कलरचा ब्लाऊज पण नक्कीच वेअर करू शकता. असा क्लासी लुक येईल पिवळ्या कलरचा ब्लाऊज आणि पिवळ्या कलरची साडी असेल तर. आणि तुम्ही कॉन्ट्रास्ट, पिवळ्या कलरचा कॉन्ट्रास्ट तुम्ही कोणत्या साडीवर वेअर करू शकता? ऑफ व्हाईट कलर, पीच कलरच्या साडीवर, पिस्ता कलरच्या साडीवर, ग्रीन कलरच्या साडीवर आणि पर्पल कलरच्या साडीवर या कलरच्या साडीवर तुम्ही नक्कीच नेसू शकता येलो कलरचा ब्लाऊज आणि ते खूप सुंदर दिसते. नेक्स्ट आहे हिरव्या रंगाचं ब्लाऊज. हिरव्या रंगाचं ब्लाऊज हे सिल्क आणि ब्रोकेटचं ब्लाऊज असणं गरजेचं आहे. तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये नक्कीच हिरव्या रंगाचा ब्लाऊज असू द्या. हिरव्या रंगाचा ब्लाऊज हे कोणत्या कलरमध्ये मॅच होतं तर हिरव्या रंगाचं ब्लाऊज हे कोणत्याही साडीवर चाललं जाते आणि तुम्ही मिसमॅच करून पण हिरव्या कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. तर आपण कलर बघूया. लाल कलरच्या साडीवर, येलो कलरच्या साडीवर, पिंक कलरच्या साडीवर, मरून कलरच्या साडीवर, या कलरच्या साडीवर तुम्ही नक्कीच ग्रीन कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करा, चार चौकामध्ये नक्कीच उठून दिसा. नेक्स्ट आहे काळ्या रंगाचा ब्लाऊज. काळ्या रंगाचा ब्लाऊज हे सर्वांना आवडतंच आणि सर्वांच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असेलच काळ्या कलरचा ब्लाऊज. आणि काळ्या कलरचा ब्लाऊज हे खरंच सर्व साडीवर चाललं जाते आणि खरोखरच अतिशय लुक हा क्लासी लुक दिसतो. आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज हे कोणत्या साडीवर चाललं? व्हाईट कलरच्या साडीवर, मोतिया कलरच्या साडीवर, सोनेरी कलरच्या साडीवर, रेड कलरच्या साडीवर, ग्रे कलरच्या साडीवर, अशा कलरच्या साडीवर आणखी उठून दिसेल काळ्या कलरचा ब्लाऊज. तर तरी नक्कीच तुम्ही काळ्या कलरचा ब्लाऊज असं कॉन्ट्रास्ट म्हणून तुम्ही साडी वेअर करू शकता. एवढे ब्लाऊज आहे, एवढे 5 ब्लाऊज तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असेल तर तुम्ही कोणत्याही साडीवर तुम्ही नक्कीच वेअर करा. आणि तुम्हाला वेळेवर तुम्हाला ब्लाऊज मिळतच नसेल तर तुम्ही असं कॉन्ट्रास्ट करून तुम्ही ब्लाऊज वेअर करा, साडी वेअर करा, नक्कीच तुम्ही चार चौकामध्ये उठून दिसाल. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या व्हिडिओज लास्टपर्यंत बघत असाल पण तरी तुम्ही सबस्क्राईब नाही करत असाल, प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.